विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीबद्दल एक महत्त्वाचे अपडेट बघणार आहोत. अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी YBD अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला जो टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पोलीस भरतीसाठी एकूण किती फॉर्म आलेले आहेत आणि या ठिकाणी कॉम्पिटिशन किती आहे, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर ही सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी सकाळ न्यूज पत्रामार्फत या ठिकाणी न्यूज जे वृत्तपत्र आहे त्याच्यामार्फत या ठिकाणी भेटलेली आहे. तर तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात, तुम्ही पोलीस भरतीच्या एका जागेसाठी बघू शकता किती जण आहेत. तर 102 उमेदवार म्हणजे कॉम्पिटिशन जागांच्या या ठिकाणी कॅल्क्युलेशन करून एका जागेसाठी 102 उमेदवार या ठिकाणी कॉम्पिटिशनला असणार आहेत. बघू शकता जागा 17,000, बघू शकता जागा 17,471 आणि अर्ज बघू शकता 17,76,000 एवढे अर्ज आलेले. किती? तर 17 लाख, एकूण 17,76,000 एकूण अर्ज आलेले आहेत. 20 मे नंतर मैदानी चाचणी असे त्यांनी या ठिकाणी म्हटलेले आहे. तर खाली या ठिकाणी सविस्तर माहिती आपण या ठिकाणी मी तुम्हाला सविस्तर वाचून दाखवणार आहे. तर बघू शकता सोलापूर राज्यात 17,471 जागांसाठी पोलीस भरती होत असून त्यासाठी अर्ज करण्याची मुदत 15 एप्रिलला संपलेली आहे. राज्यातील तब्बल 17,76,000 उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केलेले आहेत. त्यानुसार एका पदासाठी 102 उमेदवार भरतीच्या रिंगणात असतील हे स्पष्ट झालेले आहे. तर बघू शकता पुढील टप्पा म्हणजे पोलीस भरतीसाठी प्रथमच मैदानी चाचणी होणार आहे. त्यात बघू शकता 100 मीटर, 1600 मीटर महिलांसाठी 100 मीटर आणि 1600 मीटर महिलांसाठी 800 मीटर असणार आहे आणि गोळाफेक असे प्रकार घेतले जातील. मैदानी चाचणीत उमेदवारास किमान 40% गुण मिळणे या ठिकाणी बंधनकारक आहे. मैदानी चाचणीनंतर एका पदासाठी 10 उमेदवार लेखी परीक्षेसाठी निवडतील. 100 गुणांच्या लेखी परीक्षेत किमान 40% गुण अपेक्षित आहेत. बघू शकता मैदानी व लेखी चाचणीत गुण एकत्रित केले जाणार असून त्या दोन्ही चाचण्यांमध्ये सर्वाधिक गुण मिळालेल्या गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानुसार पोलीस शिपायांची निवड होणार आहे. हे देखील या ठिकाणी स्पष्ट त्यांनी सांगितलेले आहे. चालक पोलीस शिपाई पदासाठी स्वतंत्रपणे वाहतुकी संदर्भातील चाचणी उत्तीर्ण व्हावी लागणार आहे. लोकसभा निवडणुकीमुळे पोलीस अधिकारी कर्मचारी बंदोबस्तावर आहेत, त्यामुळे निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान 20 मे या ठिकाणी असणार आहे. त्याच्यानंतर 20 मेच्या नंतर या ठिकाणी तुमची या ठिकाणी मैदानी चाचणी होणार आहे. हा आकडा तुम्ही या ठिकाणी ही तारीख लक्षात ठेवायची आहे. रोजी बघू शकता 20 मे रोजी संपेल आणि नंतर मैदानी चाचणी घेण्याचे नियोजन असल्याची माहिती गृह विभागाच्या प्रशिक्षण व खास पथके विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे. या ठिकाणी बघू शकता सकाळी मैदानी चाचणी बघू शकता. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळ सुरू असून शेवटच्या टप्प्यातील मतदान झाल्याच्या नंतर बघू शकता 20 मे नंतर मैदानी चाचणीला सुरुवात होण्याचे नियोजन गृह विभागाने असे स्पष्ट केलेले आहे. सध्या उन्हाची तीव्रता वाढत असून अनेक जिल्ह्यातील तापमान 40°C पेक्षाही जास्त आहे. या पार्श्वभूमीवर दररोज सकाळी 6 ते 10 या 4 तासांतच मैदानी चाचणी घेतली जाणार आहे. राज्यातील सर्वत्र जिल्ह्यात बघू शकता पोलीस भरतीची लेखी परीक्षा एकाच वेळी होणार आहे. साधारणतः 30 ऑगस्ट पूर्वी भरती प्रक्रिया संपविण्याचे नियोजन असून ऑक्टोबर अखेर भरतीत निवड झाल्याचे प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी प्रशिक्षण सुरू होईल. तर एकूण अर्ज आलेले आहेत बघू शकता 17,000, बघू शकता 17,76,000 अर्ज आलेले आहे आणि 17,471 जागा आहेत. हे देखील तुम्ही लक्षात घ्यायचे. आणि याच्यातून एकूण निधी किती आलेला आहे बघू शकता 71.4 कोटी रुपये या अर्ज शुल्कातून जमा झालेले आहेत असे यांनी स्पष्ट केलेले आहे. तर या ठिकाणी ही माहिती मी दिलेली आहे. जे या ठिकाणी निवडणूक संपल्याच्या नंतर 20 मे नंतर तुमचे ग्राउंड सुरू होण्याची शक्यता असलेली तुम्हाला बघायला भेटेल. त्यासाठी मैदानी चाचणीची तुम्ही वेळोवेळी सराव करायचा आहे. जर पेपरसाठी तुमचा सराव चांगला नसेल तर आपण एकदम महत्त्वाच्या या ठिकाणी 25 टेस्ट तयार केलेले आहे आणि याची किंमत फक्त 49 रुपये ठेवण्यात आलेली आहे. ज्या मुलांना या ठिकाणी या ऑनलाईन फक्त 25 टेस्ट फक्त 49 रुपयामध्ये घ्यायचे असतील त्यांनी बघू शकता 91 39 64 31 99 या नंबरवरती या ठिकाणी 49 रुपयाचं पेमेंट करायचं आहे आणि त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. आपल्या एवढ्या कमी पैशामध्ये टेस्ट तुम्हाला या ठिकाणी कोणत्याही टेलिग्राम ग्रुपवरती आणि युट्यूबवरती भेटणार नाही. तर मित्रांनो, पोलीस भरतीसाठी एकदम महत्त्वाची बेस्ट पुस्तके सांगत आहे.
पोलीस भरती या ठिकाणी 411 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक तुम्हाला या ठिकाणी घ्यायचं आहे. याच्यामध्ये तब्बल 16,951 प्लस प्रश्न कव्हर केलेले आहेत. काही प्रश्न या पुस्तकातून मधून या ठिकाणी तुम्हाला जसेच्या तसे आलेले बघायला भेटतील. त्याच्यानंतर दुसरे पुस्तक म्हणजे पोलीस भरती 812 प्रश्नपत्रिका संच भाग 1 आणि भाग 2 हे तीनही पुस्तके तुम्ही या ठिकाणी कोणत्याही पुस्तक विक्रेत्याकडून किंवा ऑनलाईन Amazon, फ्लिपकार्ट वरून खरेदी करू शकता. सर्वांसाठी सर्वात बेस्ट पुस्तके तुम्हाला असणार आहेत. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे अपडेट्स सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी YBD अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.